प्रभूची अवतार कथा, चरित्र कथा अर्थात श्रीराम कथा. श्रीराम कथा ज्ञानयज्ञ सोहळ्यातील आजचा हा प्रथम दिन, पहिला दिवस, पहिला दिन, फर्स्ट डे. व्यासपीठावर भगवान शिवजी विराजमान आहेत. समोर श्रोत्याच्या रूपाने माता पार्वती आसनस्थ आहे. पार्वतीच्या रूपाने श्रोते उपस्थित आहेत आणि शिवजींच्या अर्थात महादेवाच्या रूपाने वक्ता उपस्थित आहेत. भगवान शिवजींनी पार्वतीला सांगितलेली ही पवित्र, अवीट, सुरस आणि मधुर असणारी कथा म्हणजे श्रीराम कथा आहे. कथेला प्रारंभ करण्यापूर्वी ज्या नगरीमध्ये ही कथा समापन होते आहे ती सुंदर, पतित पावन अशी एक मनोरम्य, एक प्रसन्न म्हणून ज्या नगरीची ओळख आहे ती भोगेश्वराची अधिष्ठान भूमी अर्थात श्री क्षेत्र तळेगाव नगरीमध्ये अनेक वर्षापासून चालत असलेला हा उत्सव. या उत्सवामध्ये मागील वर्षी आपण श्रीमद भागवताचा आनंद घेतला. श्रीमद भागवत महापुराणाचा आनंद आपण सर्वांनी घेतला. यावर्षी आपल्याला भगवान श्री रामचंद्र प्रभूंच्या कथेचा आनंद घ्यायचा आहे. उपस्थित सर्व संत सज्जन श्रोते मायबाप, कथेला तर प्रारंभ करणारच आहोत, पण सर्वात पहिल्यांदा काही वंदना, काही नमस्कार केल्याशिवाय मला पुढे जाता येणार नाही. हे हाती घेतलेलं कार्य निर्विघ्नपणाने पार पाडावं म्हणून सर्वात पहिला वंदना, पहिली नमस्कार जर कोणाला असेल तर ते भगवान श्री गणेशांना आहे. कसे आहेत भगवान श्री गणेशजी आपल्या सर्वांना माहीत आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. वक्रतुंड, वाकडी सोंड आहे असा तो भगवान श्री गणेशजी. वाकड्या सोंडेचा गणपती एवढा मर्यादित अर्थ आपल्याला अपेक्षित नाही. वाकड्या सोंडेचा नाही तर वाकडं वागणाऱ्याला सोंडेने सरळ करतो तो खरा गणपती आहे. महाकाय सूर्यकोटि समप्रभ, कोट्यावधी सूर्यासारखी ज्याची प्रभा आहे, ज्याचं तेज आहे, त्या भगवान श्री गणेशजींना आपली प्रार्थना असेल, हे गणेशजी आम्ही हाती घेतलेलं हे जे कार्य आहे ते निर्विघ्नपणाने आपण पार पाडावं. लक्षात ठेवा, काम हातात घेणं हे माणसाच्या हातात आहे, पण ते कार्य सिद्धीला नेणं हे भगवंताच्या कृपेशिवाय होत नाही. भगवान श्री गणेशजींना वंदना असेल. आपल्या गावचं ग्रामदैवत भगवान श्री भोगेश्वर महादेवाच्या चरणी आपल्या सर्वांचा साष्टांग प्रणिपात असेल. भगवान भोगेश्वराच्या चरणी विनम्र भावनेने नतमस्तक होऊन आपण भगवान विश्वनाथाला, भोगेश्वराला प्रार्थना करूयात. हे प्रभूजी, ही कथा तुमचीच आहे. म्हणजे सांगणारे साक्षात महादेव आहेत आणि सांगणारे भोगेश्वर भगवान आहेत आणि ऐकणारा श्रोता हा माता पार्वती आहेत. आपण सर्वजण पार्वतीच्या भूमिकेत आहोत आणि सांगणारा वक्ता भगवान श्री शंकरजी आहे. पुन्हा पुन्हा काही गोष्टीतला फरक लक्षात घ्या. जिथे जिथे भागवताची कथा असते, भागवताच्या कथेमध्ये सांगणारा वक्ता हा शुकदेव असतो आणि ऐकणारा श्रोता हा राजा परीक्षित असतो. आणि जिथे जिथे रामायणाची कथा असते तिथे सांगणारा वक्ता हा भगवान शिवजी आहेत आणि ऐकणारा श्रोता हा माता पार्वती आहे. का पार्वतीने कथा ऐकली, का शिवजीने सांगितले, हा सगळा विस्तार आपल्याला करायचा आहे. या सर्व गोष्टीचं अध्ययन, सर्व गोष्टीचं चिंतन आपल्याला करायचं आहे. भगवान श्री भोगेश्वराच्या चरणी विनम्र अभिवादन. ग्रामदैवत भगवान श्री मारुतीराय हनुमंताच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. आणि तसं पाहिलं तर आपण प्रत्येक कथेमध्ये हनुमंताला बोलावत असतो ना, मारुतीरायला म्हणत असतो आपण, हे हनुमंतजी आपण आमच्या कथेमध्ये या आणि विराजमान व्हा. आचरण करूयात. हे हनुमंतजी, आपण कथेमध्ये आल्याशिवाय, या मंडपामध्ये आल्याशिवाय आमची कथा पूर्ण होणार नाही. हनुमंतरायांचा अर्थात मारुतरायाचं आगमन या मंडपामध्ये झालेलं. आणि पुन्हा एक गोष्ट सांगतो, ऐका. जिथे जिथे रामाची कथा तिथे तिथे मारुतराय न बोलावता आपोआप आल्याशिवाय राहत नाही. पण आजही ज्या ज्या गावामध्ये
रामायण दररोजचं चालू असतं, त्या रामायणाच्या कथेमध्ये किंवा पोथीमध्ये बरीच माणसे एक रिकामं आसन ठेवतात. का तर ते असं म्हणतात की रामायण सुरू झालं की मारुतराय आपोआप येत असतात आणि त्यांना बसण्यासाठी ते आसन असावं. हनुमंतरायांना, ग्रामदेवता मारुतरायांना ही आपली प्रार्थना असेल, विनम्र अभिवादन असेल, हे मारुतराय आम्ही हाती घेतलेले हे जे काम आहे ना, बस तुमची कृपा पाहिजे आणि तुमची कृपा झाल्यावर आम्ही काही बी करू. आणि एकदा का भगवंताची कृपा, मारुतरायाची कृपा झाल्यानंतर असे अनेक कार्यक्रम आपल्या हातून सरळ सहज संपन्न होतात. मारुतरायांना कोटी कोटी वंदन. आपल्याच परिसरामध्ये असणार दरेवाडी अर्थात बालाजीवाडी नगरीमध्ये असणारं भगवान श्री बालाजीचं अधिष्ठान, बालाजीच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. का बालाजीच्या चरणी कोटी कोटी प्रणाम? कारण या परिसरातली सर्वात पहिली रामकथा मी तिथे केली आहे, म्हणून बालाजीच्या चरणी कोटी कोटी प्रणाम असेल, साष्टांग प्रणिपात असेल. आपल्या परिसरामध्ये असणारे सर्व आराध्य देवता, सर्व साधू संत महंत मंडळी, कोणाचा नामोल्लेख करता येत नसेल तरी सुद्धा या सर्व संत महंतांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. ज्या माता पित्यांनी मला जन्म दिला, ज्या माता पित्यांनी तुम्हालाही जन्म दिला, त्या आपल्या आपल्या माता पित्यांच्या चरणी आपला साष्टांग प्रणिपात किंवा साष्टांग दंडवत घाला. डोळे मिटा. आठवा ती आपली माय, आठवा तो आपला बाप. आणि कधीतरी तोंडावर नका का होईना परंतु माघारी तरी म्हणा, बाबा तुम्ही आम्हाला जन्म दिला म्हणून आम्ही या कथेमध्ये उपस्थित आहोत. तोंडावर म्हणायचं नसेल नका म्हणू, कमीत कमी मनातल्या मनात तरी म्हणा. आणि त्या माईच्या चरणावर साष्टांग लोटांगण घाला. माय 9 महिने 9 दिवस पोटात वागवलं आणि पोटामध्ये सांभाळून तो आम्हाला जन्म दिला. स्वतःचा जीव धोक्यात घालून तो आम्हाला जन्म दिला. माय तू जन्म दिला म्हणून मला या रामायणाचा आनंद मला घेता येतोय. जरी प्रत्यक्षात हात जोडून, जरी हाताचा स्पर्श करून जरी तुला तुझं दर्शन करता येत नसलं, मनोभावनेने आपल्या आपल्या मायबापांना, आपल्या जन्मदात्यांना वंदन करा. ज्या गुरुजींनी तुम्हाला घडवलं, ज्या गुरुजींनी तुम्हाला इथपर्यंत आणून पोहोचवलं, ते आपल्या आपल्या श्री गुरुदेवांना वंदन करा. आपल्या आपल्या श्रद्धास्थानाला वंदन करा. साधू संतांना वंदन करूयात, पांडुरंगाला वंदन करूयात, ज्ञानोबारायांना वंदन, तुकोबारायांना वंदन, सर्व साधू संतांना वंदन. आणि सर्वात पहिल्यांदा मी माझ्या समोर बसलेल्या सगळ्या श्रोत्यांना माझा साष्टांग दंडवत. का दंडवत घालतो याचं कारण आहे, बसलेला श्रोता हा साक्षात महेश्वराची मूर्ती असते. मी बोलत नाही, ज्ञानोबाराय बोलतात. प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती, मी दुबळा अर्चित असे भक्ती, म्हणून बोल जरी गंगावती तरी स्वीकाराल की. बसलेल्या प्रत्येक श्रोत्याला साक्षात भगवान परमात्म्याचं रूप जर ज्ञानोबाराय समजत असतील तर माझ्यासमोर बसलेला प्रत्येक श्रोता हा साक्षात भगवंताचं रूप आहे. माझ्यासमोर बसलेला प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक स्त्री, पुरुष, लहान, अबाल, वृद्ध हे सर्वजण माता पार्वतीचं रूप आहे. तुमच्या दृष्टीने कदाचित मी कथाकार कोणही मला माहीत नाही, पण माझ्या दृष्टीने माझ्यासमोर बसलेला प्रत्येक श्रोता, मग तो लहान असो या मोठा असो, गरीब असो या श्रीमंत असो, या गावचा असो अगर परगावचा असतो, माझ्यासमोर बसलेला प्रत्येक श्रोता हा साक्षात माता पार्वतीचं रूप आहे. अशा पार्वती समान सर्व श्रोत्यांना शतशः प्रणाम करतो, कोटी कोटी वंदना करतो आणि रामायणाच्या कथेकडे मी वळतो आहे. सर्वांना वंदन करता करता एका महत्वाच्या व्यक्तीला वंदन करायचं मी विसरून गेलो. ज्या व्यक्तीने आपल्या गावाचं नाव महाराष्ट्रामध्येच नव्हे तर देशभरात रोशन केलं आणि ज्यांनी आपल्या सर्वांना परमार्थाचा एक आदर्श मार्ग दाखवला, ते आज आपल्यामध्ये जरी नसले तरी त्यांचे संस्कार, त्यांची शिकवण आज प्रत्येकाच्या मनामध्ये आहे. ते स्वर्गीय रामचंद्रजी पाटील तळेगावकर उर्फ आपल्या सर्वांचे भाऊसाहेब. भाऊसाहेबांच्याही चरणावरती कोटी कोटी प्रणाम. आपल्या समोर बसलेल्या माझ्या सर्व श्रोते मंडळींना प्रणाम, या व्यासगादीला प्रणाम. अशा अनेक संत महंतांना सर्वांना प्रणाम. प्रणाम करून मी प्रत्यक्ष कथेकडे वळतो आहे. सुरुवातीलाच तुलसीदासजी काही श्लोक लिहितायत. पहिला श्लोक असा आहे, वर्णानामर्थ संघानाम रसानां छंदसामपि मंगलानांच करतारो वंदे वाणी विनायको. सर्वात पहिल्यांदा वंदना नमस्कार करता येतो वर्णाना. वर्ण, वर्णानाम, वर्ण या शब्दाचे 2 अर्थ होतात. एक चातुर्वर्ण व्यवस्थेतला वर्ण आणि दुसरा वर्ण होतो तो म्हणजे अक्षर.
वर्ण फार महत्वाचे आहेत. माझ्यासमोर काही लहान लहान लेकर सुद्धा बसलेले आहेत. बाळांनो, तुम्हाला एक प्रश्न विचारू तुम्हाला वर्ण माहिती आहेत? वर्ण माहित आहेत का नाही? माहित असेल तर हो म्हणा, नाहीतर नाही म्हणा. माहित आहेत का वर्ण? हा, सांगा कोणते कोणते म्हणा ना. सपक वर्ण, तिखट वर्ण, हे तरी वर्ण नाही. याचा अर्थ वर्ण म्हणजे हा वर्णाचा प्रकार नाही. वर्ण म्हणजे अक्षर आहे. काही वर्ण असे आहेत, बरोबर, मराठी व्याकरणामध्ये काही वर्ण अशी आहेत ज्या वर्णांना आम्ही दंत्य वर्ण म्हणतो. काही वर्ण अशी आहेत ज्या वर्णांना ओष्ठ वर्ण म्हणतो. काही वर्ण तालव्य आहेत, बरोबर आहे. काही वर्णाचा उच्चार करत असताना जीभ टाळूला लागल्याशिवाय ज्या वर्णाचा उच्चार होत नाही त्या वर्णांना तालव्य म्हणावं. ज्या वर्णाचा उच्चार करत असताना जीभ दाताला लागल्याशिवाय उच्चार होत नाही त्या वर्णांना दंत्य वर्ण म्हणावं. बघा तुम्ही, त थ द ध न हा एक वर्णाचा गट आहे. त थ द ध न प्रत्येकाची जीभ दाताला लागली, बरोबर आहे. दाताला जीभ लागल्याशिवाय या वर्णाचा उच्चार होत नाही, याला म्हणावं त थ द ध न. या वर्णांना म्हणायचं दंत्य किंवा दाताचा स्पर्श झाला म्हणून दंत्य वर्ण आहेत. याच्या पुढे ट ठ ड ढ न म्हणजे प्रत्येकाची जीभ हे टाळूला लागली, बरोबर आहे. आणखी पुढचं एक वाक्य बोलू का? चांगल्या पद्धतीने त थ द ध न म्हणण्याकरता, ऐकताय ना, चांगल्या पद्धतीने त थ द ध न या वर्णाचा उच्चार करण्याकरता जीभ दाताला लागावी लागते किंवा जीभ दाताला अडकली पाहिजे. बोलू पुढे. जोपर्यंत दात चांगले आहेत तोपर्यंत सर्वांना बोलून घ्या. एकदा दात पडले की जीभ काही दाताला चिटकत नाही आणि मग काही आपल्याला स्पष्ट बोलायला येत नाही. पुढचं वाक्य बोलू का? अरे, जोपर्यंत आपली जीभ चांगली आहे, जोपर्यंत आपली दात चांगली आहे, जोपर्यंत आपली वाणी चांगली आहे तोपर्यंत बोलून घ्या. नाहीतर मी त्याला बोलत नसतो, माझं त्याचं बोलणं बंद आहे असं म्हणू नका. एक दिवस सगळ्याची वाणी बंद होणार आहे. त्यावेळेला बोलायची इच्छा असली तरी बोलता येणार नाही. बोलायची इच्छा असली तरी बोलता येणार नाही. म्हणून माझी विनंती आहे, जोपर्यंत परमेश्वराने तुम्हाला बोलतं ठेवलंय ना तोपर्यंत बोलत चला. मस्तपैकी बोललं पाहिजे. मित्र असं म्हणेल, आज रामायणाच्या निमित्ताने तळेगावातल्या परिसरातल्या सगळ्या लोकांनी संकल्प करा, ज्या भावासोबत माझा छोटासा वाद आहे आणि त्या वादामुळे मी गेल्या 2 महिन्यापासून बोलत नाही, आज कथा झाल्याबरोबर त्या दादाकडे जा, त्याला कडकडून मिठी मारा, त्याला सांगा, रे वाणी बंद होण्याच्या अगोदरच आपण आपली वाणी बंद करायला लागलो. जोपर्यंत वाणी आहे तोपर्यंत आपण बोलून घेऊयात. भावाने भावाला बोललं पाहिजे. हा विषय ऐकत असताना महिलांना खूप बरं वाटलेलं आहे, पण काळजी करू नका, मी तुमच्याकडे सुद्धा येणार आहे. ज्या भावाचं बोलणं भावासोबत बंद आहे त्याने भावासोबत बोलणं सुरू करा. आणि जसं भावाचं बोलणं बंद आहे तसं बऱ्याच घरामध्ये जावाचंही बोलणं बंद आहे. बऱ्याच घरामध्ये सासू सुनांचंही बोलणं बंद आहे. आणि तुम्हाला माझं पटत नसेल तर बहुतेक सासवा जवळजवळ बसतात, सुना अशा लांब बसतात. मी असं म्हणेल, उद्यापासून सासूने सुनेजवळ बसलं पाहिजे, सुनेने सासूबाईजवळ बसलं पाहिजे, धाकट्या जावेने थोरल्या जावेजवळ बसलं पाहिजे आणि एकमेकाला म्हटलं पाहिजे, जोपर्यंत वाणी आहे ना तोपर्यंत बोलून घ्या. जोपर्यंत स्पष्ट बोलता येते तोपर्यंत बोलून घ्या. आणि हे अक्षर, आणि पुन्हा एक गोष्ट सांगू का मायबाप, ही जी वर्ण आहेत, ही अक्षर आहेत, ती सगळी ज्या त्या जागी व्यवस्थित बसली तर बरं आहे. मला बोलायचंय पुढे. वर्णामध्ये थोडासा फरक झाला, थोडासा बदल झाला तर त्याचा परिणाम आयुष्यभर कुंभकर्णाला भोगावा लागला. इंद्रपद मागायचं होतं, सरस्वती मातेने आडा टाकला आणि सरस्वती मातेने इंद्रपदच्या उच्चाराच्या ऐवजी निद्रपद असा उच्चार झाला. परिणामतः त्याला आयुष्यभर झोपावं लागलं. एका अक्षरामुळे अनेकांची जीवनाचा घात झाला. एका अक्षरामुळे अर्थाचा अनर्थ झाला. आणि ही सगळी अक्षरं व्यवस्थित ज्याच्या ठिकाणी व्यवस्थित बसावी आणि तर मग अर्थाचा बोध होतो किंवा अर्थाची रचना होते, वाक्याची रचना होते. बघा, एखादा अक्षर जर मागं पुढं झालं तर किती अर्थाचा अनर्थ होतो. बघा तुम्ही, एका भिंतीवरती पेंटर लिहित होते आणि लिहित असताना त्यांना असं लिहायचं होतं की येथे कचरा करू नये, येथे कचरा करू
नये लिहिता लिहिता त्याचा काय घोळ झाला माहित नाही. त्याने काय लिहिलं, येथे कचरा करू नये हा जो शब्द होता त्याच्यातला न रूला जोडला आणि य बाजूला नेला. काय होईल, येथे कचरा करून ए. अर्थाची जागा जर बदलली, अर्थाचा उच्चार जर बदलला तर अर्थाचा अनर्थ होत असतो. म्हणून ही अक्षर योग्य त्या जागेवर बसावीत. म्हणून तुळशीदासजी सर्वात पहिल्यांदा वंदना नमस्कार करतायत तो म्हणजे वर्णानाम. दुसरा नमस्कार करतायत अर्थसंघानाम. नंतर रसानाम. विविध रसामध्ये कथा असते. कधी रामायणाची कथा करुण रसामध्ये होते, तर कधी रामायणाची कथा वीर रसामध्ये होते, तर कधी रामायणाची कथा हास्य रसामध्ये होते. पण भागवताची कथा बहुतेक हास्य रसामध्ये होत असेल. त्या तुलनेमध्ये जर विचार करायला गेलं तर रामायणाची कथा ही हास्य रसामध्ये थोडीशी कमी होते. रामायणामध्ये हास्य रस कमी आहे, शृंगार रस सुद्धा कमी आहे. मग रामायणामध्ये जास्तीत जास्त रस जर कोणता असेल तर रामायणामध्ये जास्तीत जास्त रस आहे तो म्हणजे करुण रस आणि दुसरा वीर रस. हास्य असेल, शृंगार असेल, अशा अनेक रसांचा समावेश रामायणामध्ये कमी आहे. पण जेवढे जेवढे रस आहेत त्या सर्व रसांना तुळशीदासजी वंदना करतायत. रसानाम छंदसामपि. वेगवेगळ्या श्लोकामध्ये वेगवेगळ्या दोह्यामध्ये वेगवेगळे छंद असतात आणि या सर्व छंदांना सुद्धा आमचा नमस्कार असेल. रसानाम छंदसामपि. पुढे वंदना करतात मंगलानांच करतारो वंदे वाणी विनायको. नंतर वंदन करत असताना वाणीला नमस्कार करतात, वाणीला वंदना करतात. अर्थात वाणी याचा अर्थ येतोय सरस्वती माता. सरस्वती मातेलाही नमस्कार आपण केला पाहिजे. मायबाप, सरस्वतीचे अनेक अधिष्ठान आहेत. पण आपल्या परिसरामध्ये जर थोडंसं नांदेडच्या पुढे जर गेलो, भोकरच्या जवळ जर गेलो तर त्या साईडला एक सरस्वती मातेचे एक सुंदर असं अधिष्ठान आहे. गंगा मातेच्या अर्थात गोदावरीच्या काठावरती. त्या ठिकाणाचं नाव आहे बासर. आपल्याकडे आणखीन बऱ्याच लोकांना बासर माहीत नाही. पण थोडंसं पलीकडे जर गेलं, परभणी नांदेड या साईडला तेलंगणाचा काही भाग, त्या भागामध्ये लहान मुलं जन्माला आली की पहिल्यांदा जेव्हा त्याच्या हातामध्ये पेन्सिल, पेन, वही द्यायची असते त्यावेळेला पहिल्यांदा ती पेन, वही सरस्वती मातेची पूजा करतात, बासरला दर्शन करतात आणि मग त्याच्या हातामध्ये वही आणि पेन देतात. कारण सरस्वती माता ही विद्येची देवता आहे. सरस्वती मातेने जर कृपा नाही केली, आणि पुन्हा एक गोष्ट सांगू का मायबाप, आम्ही हे जे कथा करतो ना, ही कीर्तन करतो, गायक मंडळी गातात किंवा आपण हे जे करतो ना, ही सगळी सरस्वती मातेची कृपा असते. आणि या सरस्वती मातेने जर कृपा कमी केली तर काय हिंमत आहे महाराज आमची बोलण्याची. आणि आम्ही बोललेलं तुम्ही ऐकून घ्यायला तरी काही एवढे रिकामे आहेत का. पण या सरस्वती मातेला वंदना करतात. हे सरस्वती माते, सरस्वतीचं वंदन करत असताना आपण नेहमी श्लोक गातो. या कुंदेंदु तुषार हार धवला, या शुभ्र वस्त्रावृता, या वीणावर दंड मंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर्देवैः सदा वंदिता. सा मां पातु सरस्वतीं भगवती निःशेषजाढ्यापः. वन्दे वाणी विनायको. वर्णानामर्थसंघानां रसानां छन्दसामपि. मंगलानां च करतारो वन्दे वाणी विनायको. त्यानंतर तुळशीदासजी वंदना करतात. कोणाला? पहिली वंदना, पहिलं स्थान आहे भवानी मातेला. भवानी शंकरो वंदे श्रद्धा विश्वास रूपिणो. भवानी मातेला वंदन. आणि भवानी माता हे श्रद्धेचं रूप आहे आणि भगवान शिवजी, भगवान महादेव हे विश्वासाचं रूप आहे. विश्वास वेगळा आणि श्रद्धा वेगळी. श्रद्धेचं रूप भवानी माता आहे आणि विश्वासाचं रूप भगवान शिवजी आहेत. म्हणून श्रद्धा रूपी पार्वती मातेला अर्थात भवानी मातेला वंदन आणि विश्वास रूपी भगवान शंकराला वंदन. भवानी शंकरो वंदे श्रद्धा विश्वास रूपिणो. पुढे वंदना करत असताना याभ्यां विनान पश्यन्ते सिद्धा स्वांत समीश्वरम. वंदे बोधमयं नित्यं गुरुं शंकर रूपिणम. गुरुच्या रूपामध्ये असणाऱ्या शंकरांना किंवा शंकराच्या रूपामध्ये असणाऱ्या गुरुना वंदना असेल. पुढे यमाशतो हि वक्रोपी चंद्र सर्वत्र वंदते. ज्यांच्या कपाळावरती, ज्यांच्या डोक्यावर वाकडा चंद्र सुशोभित झाला, म्हणून चंद्राला कलंक असताना सुद्धा चंद्र ज्यांच्या कृपेने वंदनीय झाला. यमाशतो हि वक्रोपी चंद्र सर्वत्र वंदते. सीताराम गुणग्राम पुण्यारण्य विहारण. नंतर वंदना करतात रामायणाची अधिष्ठात्री देवता माता सीता मातेला वंदना. आणि सीता मातेच्या नंतरचं स्थान येते ते रामचंद्र प्रभूला.
सीता मातेला पहिलं स्थान आहे. यमाशतो हि वक्रोपी चंद्र सर्वत्र वंदते. पुढे वंदना करत असताना सीताराम गुणग्राम पुण्यारण्य विहारिण वंदे विशुद्ध विज्ञान कवीश्वर कपीश्वर. कवीश्वर आणि कपीश्वर एकाच अक्षराचा फरक आहे. कवीश्वर हे महर्षी वाल्मिकींची पदवी आहे आणि कपीश्वर ही भगवान हनुमंताची पदवी आहे. महर्षी वाल्मिकींना वंदना असेल आणि भगवान हनुमंताला वंदना असेल. का वाल्मिकीला वंदन करावं याचं कारण सांगेन आपल्याला. जगातली जेवढे बी रामायण झाले त्या सर्व रामायणाचा मूळ ग्रंथ जर कोणता असेल तर तो मूळ ग्रंथ आहे तो म्हणजे वाल्मिक ऋषींनी लिहिलेला रामायण. त्या रामायणाच्या आधाराने मग अनेक ग्रंथ झाले असतील. कोणी अद्भुत रामायण लिहिलं असेल, कोणी ती तुळशी रामायण लिहिलं असेल, कोणी भावार्थ रामायण लिहिलं असेल. पण या सर्व रामायणाचं मूळ अधिष्ठान जर कोणतं असेल तर ती मूळ रामायण अधिष्ठान म्हणजे महर्षी वाल्मिकींनी लिहिलेलं रामायण आहे. ते महर्षी वाल्मिकींनी लिहिलेलं रामायण हे संस्कृतातलं आहे. म्हणून त्या वाल्मिक ऋषींना वंदना करतात. कवीश्वर आणि कपीश्वर. कवीश्वर वाल्मिकी आणि कपीश्वर हनुमंतराय अशा अनेक लोकांना वंदना करता करता आज आपल्याला नियोजित वेळेमध्ये फक्त रामायणाचा भाव सांगायचा आहे. रामायणातली वंदना करायच्या, रामायणाचं मंगलाचरण करून आज थांबायचं आहे. काळजी करू नका. थोडासा दूरचा प्रवास असल्यामुळे यायला थोडा विलंब झाला तरी मी काळजी करू नका. मी बरोबर 8:30 वाजता आरती करणार आहे. तुम्ही काही टेन्शन घ्यायचं काही कारण नाही. काळजी करू नका. वेळेच्या पुढे जाणार नाही. मला चांगली कल्पना आहे. आपण सर्वजण वेळ पाळणारी माणसं आहात. ऐका मायबाप, आज फक्त आपल्याला रामायणाचा थोडासा भाव पाहायचा आहे. रामायणाची महती थोडीशी ऐकायची आहे आणि मग आज आपल्याला थांबायचं आहे. रामायणाचा भाव काय आहे, रामायणाचं महत्व काय आहे, रामायणाचं श्रेष्ठत्व काय आहे याचं निरूपण आपल्या सर्वांच्या पुढे करणार आहे. तत्पूर्वी 1-2 मिनिट आपण सर्वजण मिळून संकीर्तन करूयात आणि मग संकीर्तनाच्या नंतर आपण भगवान श्री रामचंद्र प्रभूंच्या या चरित्र कथेची महती, या चरित्र कथेचं श्रेष्ठत्व आपण निरूपण करणार आहोत. 2 मिनिट सर्वांनी संकीर्तन करायचं आहे. ओ श्री राम जय जय राम, श्री राम जय जय